मारुती, काय बोलतोय सर हे? आपल्या पोटच्या पोरीबद्दल असं बोलतात का? हे बघ, पारूकडून चूक झालीये त्यात शंकाच नाही, पण आता आपण त्याबद्दल विचार करून बोलून काही उपयोग आहे का? सांग, आपण ह्याबद्दल बोलून सत्य बदलणार आहे का? आपल्यासाठी हेच योग्य आहे की आपण आपलं आयुष्य व्यवस्थित जगणं, आणि त्यासाठी सावर स्वतःला आणि कामावरही. मॅडम मला माफ करा ना, पण मला ना आता कशातच रस वाटत नाही, मरावं असं वाटतंय. मारुती, अरे कुठल्या तोंडाने तुमच्या समोर येऊन उभं राहू? मला मरायचंय, पण देव पण असा आहे ना, मला मरण पण देत नाही. मॅडम, मी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी एक निर्णय घेतलाय. कोणता? मी कायमचा इथून गावाकडं निघून जातो. मारुती, इतके दिवस गावालाच होतास ना? अरे, एकटं राहून परत तेच तेच विचार करून अजून खचून जाशी. उलट आमच्या सगळ्यांसोबत राहा, वेगळे विचार येतील मनात, आम्हालाही बरं वाटेल, काम करशील पुन्हा. हा, तू हे घर सोडून कुठेही जायचं नाहीयेस, आणि हा माझा आदेश आहे. हे बघ, मी तुझ्यासाठी माझ्या हाताने बनवून पेज आणली, थोडंसं खाऊन घे, बरं वाटेल. मला काहीच खायची इच्छा नाहीये, मला नकोय हे. मारुती, किती त्रास करून घेशील स्वतःला? एक लक्षात ठेव, तू सगळ्यात आधी माझा भाऊ आहेस, आणि जेव्हा तुला त्रास होतो ना, तेवढाच मला सुद्धा होत असतो. त्यामुळे हे, सावर स्वतःला. येते मी. आदित्य, मला माझी चूक समजली. मी आहे ना, माझ्या आईला आता माझ्या घरी घेऊन जाणार आहे. मला तिची खूप सेवा करायची आहे, तिला मुलाचं सुख द्यायचं आहे. तिला मी कधीच एकटं पाडणार नाही, कधीच नाही. हे बघा, तुमचं बरोबर आहे, पण आम्ही आहोत ना इथे. आम्ही घेऊ तिची काळजी, तिला कशाचीच कमी पडू देणार नाही. तुम्ही प्लीज निश्चिंत राहा. वय, आम्ही आजींची नीट काळजी घेऊ. अन हे घर त्यांचंच आहे ना, त्यांना इकडंच राहू द्या. गेली कित्येक वर्ष माझं घर आईच्या मायविना पारखं झालंय. खूप चुका केल्या मी आयुष्यात, खूप चुका केल्या, पण आता नाही. आता ती चूक सुधारण्याची वेळ आली आहे. मी माझ्या आईला घरी घेऊन जाणार आहे, तिची खूप सेवा करणार आहे, तिला मुलाचं सुख देणार आहे मी. आता तुला माझी सेवा करायचं सुचतंय व्हय र? ज्या वेळेला तू इथून निघून जात होतास त्यावेळी मी रडले वरडले, हाता पाया पडले, पण दया नाही आली तुला. तेव्हा तुला माझं वजं वाटत होतं ना? पुन्हा मला तुझं वजं बनून राहायचं नाही. आता मी हे घर सोडून कुठंच जाणार नाही. तशी बी तुझ्या मुलाला नकोशीच आहे मी. अगं, तुझा नातू आहे तो, लहान आहे ग तो, आणि आपणच म्हणतो ना, मोठ्यांनी लहानांना माफ केलं पाहिजे म्हणून. गेले कित्येक दिवस त्याच्यावर संस्कार करायला नव्हतीस तू, पण तू आता घरी आलीस तर तुझंही लक्ष राहील ना त्याच्यावरती. आजी, अगं मी खरंच चुकलो. अगं तुझ्याशिवाय आमच्या घराला शोभा नाहीये ग. तू प्लीज चल ना आमच्या सोबत.
बाबा अहो तुम्ही तरी सांगा एकदा आजीला. अगं मला माझी चूक लक्षात आली आहे आणि अशी चूक परत नाही घडणार. अगं शेवटी मी माणूस आहे ना ग, आणि माणसाकडून चूक होतेच. बाबा तुम्ही सांगा ना आजीला, तुमचं नक्की ऐकेल ती. आजी चल ना ग प्लीज. प्रीतम किर्लोस्कर, खूप मोठी चूक केलीस तू आज. तू आज माझा इन्सल्ट केलायस. माझा इन्सल्ट करून मला प्रोव्होक केलंयस, आणि मला प्रोव्होक करणं म्हणजे खूप मोठा गुन्हा. तू बहुतेक त्या जुन्या दिशाला विसरलायस, जिने तुझ्याच घरात तिच्या सगळ्या मैत्रिणींना बोलवून त्यांच्या बॅग्स धरायला लावल्या होत्या. सगळ्यांसमोर तुझी नोकरांपेक्षाही वाईट अवस्था करून तुला तुझी लायकी दाखवून दिलेली. आता पुन्हा एकदा तुला तीच जुनी दिशा बघायला मिळणार आहे. त्या अहिल्याने आज माझ्यावर हात उगारलाय. आणि माझा गालावरचा हात बघून तू माझ्यावर खूप हसलास. आईने सणसणीत दिले वाटतं. प्रीतम किर्लोस्कर, नाही तुझं आजचं हसणं रडण्यात बदललं ना, तर नाव दिशा नाही लावणार. नको रे बाबा, आता मला असं गोड गोड बोलून मला मोहात नका पाडू. मी हाय ती बरी आहे इथं. माझी दोघं पोरं आदी पारू माझी लई काळजी घेतात. आम्ही पण घेऊ, पण तू तू चल प्लीज. हो आई, चल आपल्या घरी चल. अगं जे झालं ते विसर आता. आपण आहे ना नव्याने सुरुवात करूया आई. हो आजी माफ करा, पण लई ताणू नका. आम्ही आमच्या नात्यांपासून दूर आहोत. आमची माणसं जवळ नाहीयेत आमच्या, आणि त्यामुळे आमची काय अवस्था झाली आहे हे आमचं आम्हालाच माहिती. किमान तुमची माणसं तुम्हाला बोलवायला तरी आली. तुम्ही लई नशीबवान आहात आजी. आम्ही आमच्या माणसांची वाट बघतोय की आमची माणसं आम्हाला परत कधी बोलावतील म्हणून.